हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागले. नरेंद्र मोदी आणि पार्लमेंटमध्ये बघतो, क्वचितच येतात, पण बघतो त्यावेळेला येतात त्यावेळेला एखादं धोरण ते कृतीत येणारं असं अर्थ नसतं, त्याची मांडणी अशी करतात की पार्लमेंटचे मेंबरसुद्धा काही वेळाच्यासाठी थक्क होतात. घोषणाही खूप करतात. आता असंच असेल 2016 आणि 17 याचा अर्थसंकल्प हा पार्लमेंटमध्ये मांडला आणि त्या बजेट स्पीचमध्ये हे सांगण्यात आलं की 2022पर्यंत या देशातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू. आज 2024 आहे, काही घडलं नाही. याचा अनुभव आला आपल्याला. मोदींनी एक दिवशी पार्लमेंटमध्ये सांगितलं की 2022पर्यंत शहरी भागातल्या लोकांना आम्ही पक्की घरं देऊ, पण हे घोषणा हवेतच राहिली. आणि मोदी एक गोष्ट सांगतात, गॅरंटी आहे माझी. ती गॅरंटी काही खरी नाही. आणि ती गॅरंटी खरी नाही याचा अनुभव हा अनेक वेळेला आलेला. आज काही चित्र दिसतं, आधीच्या वक्त्याने या ठिकाणी सांगितलं, देशाची नवीन पिढी ही अस्वस्थ आहे, ती काम वाटते, ती काम मिळत नाही म्हणून अस्वस्थ आहे. याचा उल्लेख मगाशी केला गेला की पार्लमेंटमध्ये काही लोक घुसले, तरुण होते, त्यांच्या हातात गॅसचं सिलेंडर होतं आणि घुसून त्या ठिकाणी मागणी काहीतरी करत होते. नंतर हाऊस बंद झालं, त्यांना पकडले गेलं आणि आपल्या खासदारांनी मागणी केली की हे तरुण कोण होते, का आले, त्यांची मागणी काय, या संबंधीची माहिती प्रधानमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी कोणतरी पार्लमेंटमध्ये येऊन मांडली पाहिजे. पण त्याला समजली गेली नाही आणि त्यामुळे साहजिकच विरोधी पक्षाच्या लोकांनी आजही भूमिका मांडली. त्याचा परिणाम 143 खासदारांना पार्लमेंटमधून बरखास्त केलं. त्याच्यामध्ये असे कोणी असोत, सुफियाचा असोत, यांचा नंबर त्या ठिकाणी लागला. मागणी काय होती? बेकारी. आणि त्या बेकारीचं काहीतरी सुट्टी द्या. आज या आकड्या नियोजन मंडळांनी सांगितले की या देशामध्ये 25 वर्षाच्या खाली जे तरुण आहेत त्याचा 42% तरुण आज बेकार आहेत आणि त्यांना हा दिवसेंदिवस बेकारीचा दर हा या देशामध्ये वाढतो आहे. सामान्य माणसाच्या दृष्टीनं तिसरा महत्त्वाचा प्रश्न महागाईचा. किती गोष्टी सांगता येतील त्या संबंधीचं, पण आज तुम्ही पेपर